महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी काल एक व्यापक बैठक बीडमध्ये पार पडली। या बैठकीसाठी खासदार बजरंग सोनवणे हे देखील उपस्थित होते। माझ्यासोबत खासदार आहेत। काय सांगाल, काल तुम्ही बैठकीमध्ये बोलताना असं म्हणालात की परळीमध्ये 40 आणि 40 पेक्षा अधिक खून झालेत, मात्र ते समोर आलेले नाही। मी आजच म्हणायला नाही, बीड जिल्ह्यातील बरेच जण असे म्हणतायत की एवढे खून झालेत, रेकॉर्डवर आहे। रेकॉर्डवर सुद्धा 140 का 42 मर्डर झाले, त्याची नोंद झालेली आकस्मिक मृत्यू म्हणून किंवा आकस्मिक मृत्यू झाला अशी नोंद आहे। यांची आकस्मिक मृत्यू झाला असं होते का? दुसऱ्या तालुक्यात एवढे कुठे आकस्मिक झाले नाही, याचा अर्थ रेकॉर्डवर आहे म्हणून मी ते बोललो। आणि विषय असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये एसपी साहेब जरी चांगलं काम करत असले, निष्प्रभपणे एक भूमिका घेत असले, तरी खाली जो स्टाफ आहे तो स्टाफ तोच आहे। परळी आणि अंबाजोगाई तालुक्यामध्ये जे पोलीस यंत्रणेमध्ये जो स्टाफ आहे तो स्टाफ म्हणजे फक्त शिपाई जे म्हणजे गार्ड आहेत किंवा जे पोलीस आहेत त्यांना बदलून नाही, PSI PI या पोस्टचे माणसं त्या ठाण्याचे जे इन्चार्ज असतात, ठाण्याचे जे प्रमुख असतात, त्या ठाण्याचा प्रमुख जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत कुणी SP असले तरी काही करू शकणार नाहीत। त्याच्यामुळे हे बदलणं गरजेचं आहे। नक्कीच आता तुम्ही ज्या सांगितलेले लोक आहेत किंवा काही अनेक नावं सुद्धा समोर येतात, ते काही लोक, त्यांचे नातेवाईक कोणी बाहेर येणार आहेत का किंवा आज आवाज उठवण्याच्या तयारीत आहेत का? आणि तुम्ही या संदर्भात पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहे? नाही, पोलीस प्रशासनाच्या मी संपर्कात कुठल्याही नाहीये। मी गृहमंत्री महोदय मुख्यमंत्र्यांना पण भेटलेलो आहे आणि मला परत पुन्हा भेटायचं होतं, पण ते काही मला वेळ मिळाला नाही किंवा वेळ दिलेली नाही। त्याच्यामुळं मी मुख्यमंत्र्यांना भेटून हे सर्व सांगणार आहे। मी अजितदादांना पण परवा भेटून हे सगळं सांगितलेलं आहे। परवाच माझी भेट झाली दादांची। दादांनी सुद्धा सांगितलं की मी 100% पूर्ण लक्ष देऊन आहे आणि दादांच्या म्हणण्याप्रमाणे दादा याच्यात लक्ष देऊन 100% न्याय बीड जिल्ह्याला देण्याचा प्रयत्न करतोय आणि मी करणार असं बोलले। आता ह्याच्याबद्दल म्हणजे कसं होतं, आपल्याला ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा लवकर आमच्या सर्व जनतेच्या पूर्ण होत नाही। त्याचं कारण पोलीस यंत्रणा ही इथं लागलेली कीड आहे। ही कीड म्हणजे जोपर्यंत हे अधिकारी बदलल्याशिवाय परत वारंवार तेच सांगावं लागतं, हे अधिकारी बदलावं लागतात, हे अधिकारी बदलतील अशी अपेक्षा करू। आणि राहिला महादेव मुंडे यांचा जो आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांनी जो लढा हातात घेतला आहे, त्या लढा लढताना सर्व पक्षाचे, सर्व राजकीय नेते, सर्व जाती धर्माचे सर्व लोक, सर्व प्रमुख सुद्धा काल बैठकीला होते आणि मी पण त्या बैठकीला होतो। माझी सुद्धा जबाबदारी आहे की बीड जिल्ह्याचा एक प्रमुख पदावर असणारा व्यक्ती म्हणून मी सुद्धा त्या फॅमिलीला न्याय मिळाला पाहिजे। ज्या कुणी पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि 100% त्याला न्याय मिळण्यासाठी सर्वांच्या ताकदीने त्याला SITची नेमणूक कालपर्यंत झाली नाही असं कळत होतं, पण आज कळते की झाली। आणि त्याच्यात कुमावत नावाचे अधिकारी जी मागणी केली त्याच्याप्रमाणे साबळे आणि कुमावत आले तसं कळतंय। आणखी मी काही स्वतः पाहिलेली नाही, पण मग नेमकं जर झाली असली तर मग दूध का दुधावर पाणी का पाणी 100% होईल। अधिकारी जर कुमावतला म्हणजे मला जाऊ द्या, पण आमच्या बीड जिल्ह्यातील हा जो अंबाजोगाईचा अर्धा उपजिल्हा म्हणून बघितला जातो, हे अख्ख्या जिल्ह्याला कुमावतची ओळख चांगली, तसे मराठवाड्यालाच आहे। तर त्याचे कुमावत हे अधिकारी कसे आहेत, त्याच्यामुळे कुमावतवर सर्वांचा, जिल्ह्यातल्या लोकांचा भरोसा असला पाहिजे। नक्कीच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत, कशा पद्धतीची आपण तयारी करताय ग्राउंडवर? नाही, आणखी मी फक्त लोकसभेचा खासदार असल्यामुळं लोकसभेच्या माध्यमातून जे काही संसदेमधले आपल्याला माझ्या बीड जिल्ह्यासाठी योजना निधी आणता येईल, जे रेल्वेचा विषय होता प्रलंबित, तो कसा मार्गी लावता येईल। आताच मी आष्टीला एक टावरचं काम होत नाही, तिथं माझ्याशी संबंधित कार्यकर्ते त्यांनाही बोलून घेऊन सांगितलं की मला ते लाईटचं काम लवकर पाहिजे, ह्याच्यासाठी ते लाईट झाल्याशिवाय रेल्वे होणार नाही। माझ्याशी संबंधित जेवढा विषय म्हणजे आज खासदार म्हणून त्या विषयात माझं लक्ष आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा येत असतात जात असतात, निवडणुका होतात जातात, माणसं निवडून येतात, पदावर येतात, त्याची काही काळजी नाही आणि मी त्याची चिंताही करत नाही। कारण कसं आहे, मला कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये स्वतःची निवडणूक आहे असं समजून काम करायची सवय असल्यामुळं मला त्याची काही तयारी करावी लागत नाहीये। ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये बजरंग सोनवणे हा ऍक्टिव्ह राहणारा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यासाठी कुठेही कमी पडणार नाही। कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी जीवापाड प्रयत्न करून कार्यकर्त्याला पदावर बसण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, पण मी निवडणुकीची काळजी करत नाही। यवतमध्ये काल दंगल झाली, या निवडणुकीच्या अनुषंगानेच हे सगळं काही घडवलं जात आहे असे सुद्धा आरोप होत आहेत, तुम्हाला काय वाटतं? आता कसं आहे, जे ह्या वृत्तीचे लोक आहेत, यांना समाज नसतो, जात नसती, पक्ष नसती, संघटना नसते, यांची वृत्तीच ती आहे। त्याच्यामुळे कुठल्या संघटनेचा आधार घेणं किंवा कुठल्या पक्षाचा आधार घेणं, कुठल्या जातीचा आधार घेणं, दंगलीखोर जे आहे ते दंगलीखोरच आहे। शासकीय मालमत्तेची तोडफोड, सर्वसाधारण जनतेला त्रास झाला त्याच्यात। सर्वसाधारण जनतेच्या कुणाच्या भाज्या कुणा काय, मी कारची टीव्हीवर बाईट बघत होतो, काही जणांच्या की भाज्याच्या बाबतीत काय बोलत होत्या, महिला बोलत होत्या, त्यांच्यावर जी त्रास झाला, हा त्रास कुठलंही आंदोलन कसं पाहिजे, सर्वसाधारणाला त्रास न होता आंदोलन करा लोकशाही पद्धतीनं।
तसं न करता दंगल विंगल करणं हे संयुक्तिक नाहीये. कोण केली काय केली ह्याच्या खोलात तिथं मला वाटतं तिथले पालकमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पण तिथे जाऊन भेटले. असं दिसत म्हणजे टीव्हीला तरी बघितलं तर ती काही कंट्रोलमध्ये आहे असं त्यांनी तुमचं बोललेलं बघितलं. मला काही त्याच्यात डिटेल नॉलेज नाही आता काय झालंय. नक्कीच गडी पुलावर जो अपघात झाला होता 6 कुटुंबियांच्या बाबतीत आपण भूमिका घेतली. त्यांना त्यांच्या बाबतीत पाठपुरावा देखील आपल्या स्तरावरती केलेला होता. त्यांना मदत मिळाली काय ती आता कुठल्या स्तरावर? गडी पुलावर जो ऍक्सिडेंट झाला आता 6 जवळपास एक्सपायर झाली आत्ताच लेटेस्ट पण याच्या अगोदर पण असे जवळपास 40-50 ऍक्सिडेंट झालेत. या ऍक्सिडेंट थांबवावेत याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे तर चुकीच्या पद्धतीने डिझाईन करून जो तो रस्ता बांधलेला आहे त्याला रस्ता दुरुस्त करून त्याला रस्ता ह्या विषय केंद्र शासनाशी निगडीत आहे माझ्याशी निगडीत आहे. त्याच्यामुळे याच्यावर मी 100% मार्ग काढायला लावणार आणि मार्ग काढून तो पुलाची हाईट वाढवून त्याचा जी काय ब्लॅक स्पॉट म्हणून जो निवड केलेली त्याच्यातून त्याला लोकांना संरक्षण कसं चांगल्या पद्धतीने देता येईल अशा पद्धतीचं तिथं काम करायला आरोला मी सूचना दिल्यात आणि मी त्याचं प्रपोजल गडकरी साहेबांकडे घेऊन केलंय. आणि मला तुमच्या माध्यमातून पूर्ण बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगायचंय बीड जिल्ह्यामध्ये जेही काही नॅशनल हायवेचे काम आहेत त्याचे पूर्णस्वी जबाबदारी माझी आहे. तिथं होणारी जी काही चुकीची घटना घडते त्यालाही जबाबदार मीच, जे चांगलं होतं त्यालाही जबाबदार मीच. त्याच्यामुळे कुणी कुठलं क्रेडिट घ्यायची गरज नाही आणि कुणी कुठल्या मिटिंगांना आढावा केंद्र शासनाचा मला वाटत नाही. खासदार म्हणून मला तरी सगळा घेता येतो पण कुणी बी आढावा घ्यायला कुठे जाऊन मी काम मंजूर आले त्याचा आढावा घेते त्याची एक पोस्ट देते. अरे तुम्ही आणा ना तुमच्या शासनात तुम्ही तुमचं शासन आहे तुम्ही इथले आमदार आहात समजा जिल्ह्यातलं बोलावले जे तुम्ही कुणी इथले आमदार त्या आमदाराने माझ्या शासनाकडून इथल्या किंवा मी या ज्या सभागृहाचा सदस्य तिथून मी तो 5 कोटी रुपये निधी आणला 6 महिने झाला असं सांगा ना. बजरंग सोनवणे केंद्रातला निधी आणा सक्षम आहे ना. दुसऱ्याची कडी धावधाववाडी अशी जी पद्धत आहे ती बंद झाली पाहिजे असं मला वाटतंय. पण ते आता सवय आहे आणि आतापर्यंत त्यांना कळलंच नाही की खासदारांनी निधी आणला कुणी काही आणलं खासदारांना त्या आमदाराचं सांगायचं असं नाही चालणार. त्याच्यामुळे मी खासदार म्हणून सक्षम आहे. विरोधातले खासदार आहेत तुम्हाला निधी मिळतो का? म्हणजे नाही तुम्हाला एक खासदाराची संकल्पनाच माहित नाही असं मला वाटतं. मी म्हणजे तुमच्यावर विनम्रपणे सांगतो म्हणजे पत्रकार म्हणून मला बोलता येत नाही पण खासदार ही संकल्पना अशी आहे त्याला विरोधी आणि सत्ताधारी अशी नाही ती एक स्वायत्त संस्था आहे. खासदाराचा अधिकार ही अबाधित आहे. खासदाराला काही तसं काही असं नाही. एखादा धोरणात्मक निर्णय घेताना एखादा मोठा प्रोजेक्ट करताना असं होऊ शकतो विरोधातला वगैरे आणि काय केंद्रात असलं काय एवढा विरोध बिरोध नाही लय असं त्याच्यामुळे एवढं चिंता करू नका तुम्ही. त्याचं काय असतं कधी कुठं काय होऊ शकतं राजकारण त्याच्यामुळे विरोध आम्हाला करणार तेवढी धमक माझ्यात आहे. विरोधातला जरी खासदार असलो आणले का नाही 421 कोटी दारूच्या घाटाला आणले लातूर बारदापूरून. अहो बघा ना खासदार सत्ता सरक एवढे जवळ चांगले म्हणायचे माग आणि लातूरून बारदापूर पर्यंत फोरलेन आणि तिथून पुढे आले की टूएन बीडच्या लोकांनी मारा. मी आणलं ना मंजूर करून त्याला विरोधातला असलो काही बोलत नाही मी. पैसे मंजूर करून आणले. दारूचा घाट माग भाजपचे आमदार होते खासदार होते काय होतं सरकार होतं आला का घाट मी आणले ना पैसे त्याला 121 कोटी. त्याच्यामुळे काही चिंता करू नका. नक्कीच आपल्यासोबत होते खासदार बजरंग सोनवणे ज्यांनी सांगितलं की परळीतल्या प्रकरणामध्ये आपण गृहमंत्र्यांच्या संपर्कात असून महादेव मुंडे यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला बीड जिल्ह्यातील विकासात्मक कामासाठी आपण खासदार म्हणून अनेक कामं करतोय आणि त्यासाठी भरीव निधी सुद्धा आपण बीड जिल्ह्यासाठी आणतोय. अशा प्रकारची देखील प्रतिक्रिया खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. कॅमेरामन विनोद सोबे, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.